सुमन घरात सगळ्यात शांत होती, पण तिच्या शांततेमागे किती वेदना दडलेल्या आहेत हे त्या घरात कुणालाच दिसत नव्हतं. सकाळी 5 वाजता उठून ती घरातील सगळ्यांसाठी चहा बनवायची, सासूबाईची औषधं वेळेवर द्यायची, मुलांच्या डब्यापासून नवऱ्याच्या कपड्यापर्यंत सगळं नीट ठेवायची. पण तिच्या कामाचं कौतुक करणारा एकही शब्द त्या घरात नव्हता. तिचा नवरा अमोल ऑफिसमधून आला की फक्त चुका शोधायचा. कधी भाजीमध्ये मीठ कमी, तर कधी घर नीट नाही म्हणून ओरडायचा. सुमन मात्र काहीही उत्तर न देता शांतपणे सगळं ऐकायची. कारण तिला वाटायचं, संसार टिकवायचा असेल तर स्त्रीने सहन करायलाच हवं. एक दिवशी मुलगा रोहन शाळेतून आला आणि म्हणाला, आई, उद्या पालक सभेला येशील ना? सुमनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. कारण मुलगा पहिल्यांदा तिला खास बोलत होता. पण संध्याकाळी अमोलने सांगितलं, उद्या माझे मित्र घरी येणार आहेत, तयारी कर आणि पालक सभेला जायचं विसरून जा. सुमनने शांतपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी रोहन शाळेत एकटाच उभा होता. बाकी सगळ्यांच्या आई वडिलांसोबत त्याला पाहून शिक्षक म्हणाले, तुझी आई नाही आली? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. घरी आल्यावर त्याने आईशी बोलणंच बंद केलं. सुमन आतून तुटत होती, पण तिने पुन्हा शांतता निवडली. दिवस जात होते. सुमनच्या आयुष्यात फक्त काम आणि अपमान उरला होता. तिचा वाढदिवसही घरात कुणाला आठवत नव्हता. त्या दिवशी तिने स्वतःसाठी छोटासा केक आणला. पण अमोल घरी येताच म्हणाला, हे फालतू खर्च कशाला केलास? आणि रागाने केक खाली फेकून दिला. सुमन काही क्षण त्या केककडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातलं पाणी ती लपवत होती. कारण रडायलाही तिला परवानगी नव्हती. रात्री सगळे झोपल्यावर ती एकटी स्वयंपाकघरात बसून शांतपणे रडत होती. दुसऱ्या दिवशी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली. सुमन त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये धावत गेली. अमोलला फोन केला, पण त्याने मी मीटिंगमध्ये आहे म्हणून फोन कट केला. सुमनने एकटीने सगळी धावपळ केली. डॉक्टरांनी सांगितलं, योग्य वेळी आणलं नसतंच तर जीव धोक्यात आला असता. तरी घरी आल्यावर अमोलने तिचं कौतुक केलं नाही. उलट म्हणाला, एवढे पैसे कसे खर्च झाले? सुमनच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न आला, मी खरंच या घरात माणूस आहे का? फक्त काम करणारी मशीन? एका रात्री अमोलच्या मित्राची पार्टी होती. सुमन सकाळपासून तयारी करत होती. पण जेवताना अमोलच्या मित्रासमोर त्याने हसत म्हटलं, माझी बायको ना काही बोलतच नाही. अगदी रोबोट आहे. रोबोट हा शब्द सुमनच्या मनाला खोलवर लागला. कारण ती खरंच स्वतःला हरवत चालली होती. त्या रात्री ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःलाच विचारू लागली, मी शेवटचं हसले कधी? दुसऱ्या दिवशी तिची जुनी मैत्रीण कविता अचानक भेटायला आली. कविताने सुमनला पाहताच विचारलं, तू इतकी बदललीस का? सुमनने नेहमीप्रमाणे हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे सगळं सांगत होते. कविताने तिला समजावलं, सगळं सहन करणं म्हणजे संसार नाही, स्वतःचं अस्तित्व जपणंही गरजेचं आहे. त्या दिवशी सुमन बराच वेळ करत बसली. तिने पहिल्यांदा स्वतःसाठी शिवणकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना न सांगता ती शेजारच्या क्लासला जाऊ लागली. काही दिवसांनी तिच्या कामाचं कौतुक होऊ लागलं आणि छोटे छोटे पैसे मिळू लागले. सुमनच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी समाधान दिसत होतं. पण अमोलला हे समजल्यावर तो चिडला आणि म्हणाला, तुला घर कमी पडलं का? आता बाहेर फिरायचं आहे. सुमन पहिल्यांदा शांत राहिली नाही. ती हळू आवाजात म्हणाली, मी फक्त स्वतःला शोधते. अमोलला तिचं हे उत्तर आवडलं नाही. घरात मोठा वाद झाला. मुलं घाबरून सगळं पाहत होती. त्या रात्री रोहन आईजवळ आला आणि म्हणाला, आई, तू रडतेस ते मला दिसतं. सुमनला धक्का बसला. कारण तिला वाटत होतं, तिचं दुःख कुणाला दिसत नाही. रोहन म्हणाला, तू नेहमी सगळ्यांसाठी जगतेस, पण तुझ्यासाठी कोण जगतं? हा प्रश्न ऐकून सुमनचा बांध फुटला. तिने मुलाला मिठी मारली. काही दिवसांनी सुमनला मोठी शिवणकामाची ऑर्डर मिळाली. तिच्या मेहनतीमुळे घरात पैसे यायला लागले.
सासूबाईही आता तिचं कौतुक करू लागल्या. पण अमोलच्या मनात अहंकार होता. त्याला बायकोचं बदललेलं रूप सहन होत नव्हतं. एका दिवशी ऑफिसमध्ये अमोलची नोकरी गेली. तो पूर्णपणे तुटून गेला. मित्रांनी साथ सोडली. नातेवाईकांनी फोन घेणं बंद केलं. त्या कठीण काळात सुमननेच घर सांभाळलं. तिच्या कमाईवर घर चालू लागलं. पण तिने कधीही अमोलला टोमणे मारले नाहीत. एक रात्री अमोल शांतपणे म्हणाला, "मी तुला कधी समजलंच नाही." सुमन काही बोलली नाही, कारण तिच्या जखमा खूप खोल होत्या. अमोल पुढे म्हणाला, "तू इतकं सहन केलंस तरी कधीच घर सोडलं नाही. मी मात्र तुला माणूस म्हणून मान दिला नाही." सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. अनेक वर्षांनी पहिल्यांदा कुणीतरी तिच्या वेदना ओळखल्या होत्या. दुसऱ्या दिवशी अमोलने मुलांसमोर सुमनची माफी मागितली आणि म्हणाला, "या घराला घर बनवणारी व्यक्ती म्हणजे तुमची आई आहे." तिच्या शांततेला आपण कमजोरी समजलो, पण तीच तिची सर्वात मोठी ताकद होती. त्या दिवसानंतर घर बदलायला लागलं. सुमन आता फक्त स्वयंपाकघरात अडकलेली स्त्री नव्हती. ती स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणारी स्त्री बनली होती. रोहन शाळेत अभिमानाने सांगू लागला, "माझी आई खूप मजबूत आहे." आणि एका रात्री सुमन गच्चीवर उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, कारण अनेक वर्षांनी तिला स्वतःचं अस्तित्व पुन्हा सापडलं होतं. तिची शांतता आता वेदनेची नव्हती, तर आत्मविश्वासाची झाली होती. आणि त्या घरात पहिल्यांदाच सुमनच्या मानाचा आवाज ऐकू येत होता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत.